गणपती विसर्जन आणि ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 23,490 पोलिसांचा बंदोबस्त। ध्वनी प्रदूषणाबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्बंधांनुसार योग्य ती कारवाई होणार। मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांची माहिती। अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर उद्या जुहुतारा रोड सामान्य नागरिकांसाठी बंद। पर्यायी मार्ग म्हणून एसवी रोडवरून प्रवास करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या सूचना। गणेश विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी गिरगाव चौपाटीवर मुंबई महापालिकेतर्फे तयारी पूर्ण। पोलिसांचाही चोख बंदोबस्त राहणार। गणपती विसर्जनासाठी पुणे महापालिकाही सज्ज। विसर्जनासाठी सिमेंटचे विसर्जन घाट आणि लोखंडाच्या हौदांची निर्मिती। पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून जय्यत तयारी। बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर। पुण्यातल्या विसर्जन मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। सोलापुरात गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद निमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकीत लेझर बीम लाईट वापरण्यास बंदी। सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडून प्रतिबंधात्मक आदेश। बाप्पाच्या विसर्जनासाठी नाशिक महापालिका सज्ज। विसर्जनासाठी 40 नैसर्गिक तर जलप्रदूषण टाळण्यासाठी 41 कृत्रिम तलावांचं नियोजन। नाशिक शहरात विसर्जन मिरवणूक मार्गावर मनपा आयुक्तांकडून पाहणी। विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असणार। गिरगावच्या पहिली भंडारी स्ट्रीट कापड गल्लीचा पर्यावरणपूरक बाप्पाची मूर्ती टिश्यू पेपरपासून बनवण्यात आली आहे। या मंडळाचं यंदाचं 65वं वर्ष। तरुण मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 38वं वर्ष। आकाश तिरमल यांनी साकारली गिरगावच्या विघ्नहर्त्याची मूर्ती। पडद्याच्या सजावटीत बाप्पा विराजमान। मंडळातर्फे रक्तदानासह विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन। दहिसरच्या कोकणीपाडामध्ये नवतारा मंडळाचा पर्यावरणपूरक बाप्पा। टिश्यू पेपरपासून साकारली बाप्पांची मूर्ती। मंडळाचं 29वं वर्ष। मीरा रोडच्या महाराजाचं यंदा 34वं वर्ष। दरवर्षी सजावटीला महत्त्व न देता सामाजिक विषय हाताळणीवर मंडळाचा भर। खेतवाडीच्या 10व्या गल्लीतील ओम तांडव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 44वं वर्ष। पंचमहाभूतातील अग्नितत्वावर आधारित मूर्ती आणि सजावट। मूर्तिकार कृणाल पाटील यांनी साकारली 33 फुटी मूर्ती। सर्वात उंच गणेश मूर्ती म्हणून लातूरच्या राजाची ओळख। 27 फुटी सोन्या चांदीच्या दागिन्यांनी सजवलेली मूर्ती बघण्यासाठी भाविकांची गर्दी। सततच्या दुष्काळामुळे मूर्तीचं विसर्जन न करण्याचा मंडळाचा निर्णय। साताऱ्यातल्या कराड तालुक्यातील यादव कुटुंबियांच्या घरी 11 दिवसांचा बाप्पा विराजमान। बाप्पाला विविध फुलांची सुंदर आरास। गिरगावातल्या आंग्रेवाडी गणेशोत्सव मंडळाचं यंदा 104वं वर्ष। अजित कोरगावकर यांनी साकारली पर्यावरणपूरक शाडू मातीची गणेश मूर्ती। गणेशोत्सवानिमित्ताने लवकरच वयाची 100 वर्ष पूर्ण करणाऱ्या अभ्यंकराजींना गणेशोत्सव मंडळातर्फे मानपत्र प्रदान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। पुन्हा एकदा बाप्पा आम्हालाच पावेल आणि सर्वांच्या मनातलं महायुतीचं सरकार येईल, मुख्यमंत्र्यांना विश्वास। अजित पवारांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। लालबाग राजा मंडळाकडून अजित पवारांचं स्वागत। उपमुख्यमंत्री अजित पवार सिद्धिविनायका चरणी तर अजितदादांनी चिंचपोकळीच्या चिंतामणीचंही घेतलं दर्शन। यावेळी अजितदादांचा मंडळाकडून सन्मान। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुण्यात खडकवासला भागात असलेल्या नाना पाटेकरांच्या फार्म हाऊसला भेट देत दोघांनीही घेतलं बाप्पांचं दर्शन। वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या दर्शनासाठी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांची हजेरी। सलमान खान, शरद केळकर, सोनाक्षी सिन्हा, रोहित शेट्टी, गोविंदा अशा अनेक कलाकारांनी घेतलं बाप्पांचं दर्शन। काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी सागर बंगल्यावर जात बाप्पांचं दर्शन घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण। आपण केवळ गणेशोत्सवाच्या शुभेच्छा द्यायला गेलो होतो, अमीन पटेल यांचं स्पष्टीकरण। कामानिमित्ताने दूर गेलेल्या मराठी लोकांसाठी आयर्लंडमधल्या महाराष्ट्र मंडळाकडून गणेशोत्सवाचं आयोजन। यंदा या मंडळाचं 2रं वर्ष। ढोल ताशाच्या गजरात भक्तांकडून गणेशोत्सव साजरा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।